अखेर दादांचा गुन्हेगार सापडला. आता थेट शिक्षा, मुख्यमंत्र्यांची डायरेक्ट ऑर्डर. आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता हाती लागली की ज्यामुळे या प्रकरणाच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता त्याला जबरदस्त शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडिया तसेच न्यूज चॅनलवर गाजत होत्या. कोणी म्हणत होतं दुर्घटनेत तांत्रिक बिघाड झाला, तर कोणी सांगत होतं वैमानिकाची चूक होती. पण आता एक अशी धक्कादायक आणि गुप्त माहिती समोर आली आहे ज्यामुळे या संपूर्ण कटामागचा मुख्य सूत्रधार अखेर उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे नाव इतकं मोठं आहे की ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरून जाईल. माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तपास यंत्रणांनी अत्यंत बारकाईने पुरावे गोळा केले. या ठोस पुराव्यांच्या आधारे आता आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांनो, आता पुढे जी माहिती तुम्ही ऐकणार आहात ती खरोखरच धक्कादायक आहे. त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन ऐका. ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारी आणि वेळ होती सकाळी 8:45. त्या क्षणी झालेल्या भीषण विमान अपघाताने सर्वांचंच मन हेलावलं. 28 तारखेच्या घटनेबद्दल अनेकांना माहिती आहे, पण खरा प्रश्न असा आहे की 27 जानेवारीच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं. कारण सूत्रांच्या माहितीनुसार याच रात्री या संपूर्ण कटाची बीजं रोवली गेली होती. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की एक धक्कादायक शक्यता समोर येत आहे. दादांना विमानात नेण्याआधीच काहीतरी घडलं होतं का? कारण लोकांना दाखवण्यात आलं की अपघात 28 तारखेला झाला, पण खरा प्रश्न अजूनही तोच आहे, 27 तारखेला नेमकं काय घडलं? आणि आश्चर्य म्हणजे अनेक दिवसांनी आता त्या रात्रीचं गूढ हळूहळू उलगडत चाललं आहे. मुंबईतून विमानात बसण्याआधी जे काही घडलं त्यासंबंधी 1-2 नाही तर तब्बल 15 महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या पुराव्यांमुळे या संपूर्ण प्रकरणाचा खरा चेहरा आता बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दादांच्या आयुष्यातील शेवटच्या रात्रीचा प्रत्येक क्षण आज आपण समजून घेणार आहोत. जिथे दोस्तीच्या नावाखालीच मोठा विश्वासघात झाला अशी चर्चा रंगत आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की ते विमान अचानक कोसळलं, पण सत्य कदाचित त्याहून खूप वेगळं आहे. कारण या संपूर्ण डावाची सुरुवातच 27 जानेवारीच्या रात्री झाली होती. त्या रात्री दादा पूर्णपणे निवांत होते. त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं, त्यामुळे ते आनंदी होते. मग तो कॉल नेमका काय होता? तो फोन कोणी केला होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या फोनचा आणि या अपघाताचा नेमका काय संबंध होता? हा कॉल साधा नव्हता आणि म्हणूनच या कॉलकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण या फोनबाबत स्वतः रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदांमध्ये खुलासे केले आहेत, दिल्लीतही आणि मुंबईतही, तेही पुराव्यांसह. इतकंच नाही तर संजय राऊत यांनी सुद्धा देशाच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. म्हणजे हा साधा फोन नव्हता, हा कॉलच या संपूर्ण प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरला. या एका कॉलमुळेच अनेक लपलेली सत्य हळूहळू बाहेर येऊ लागली. माहितीनुसार हा फोन एका महत्त्वाच्या फाईलच्या कामानिमित्त होता, पण इथेच खरी गोष्ट लपलेली आहे. त्या फाईलचा आणि या कॉलचा नेमका संबंध काय? हीच ती महत्त्वाची लिंक होती जी आतापर्यंत गायब होती. आणि आता तीच गायब लिंक आपण जोडण्याचा प्रयत्न करतोय. आज जे काही नवे खुलासे समोर आले आहेत ते या संपूर्ण प्रकरणाचं चित्र बदलू शकतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात झाला. लोकांना वाटलं कदाचित तांत्रिक बिघाड असेल किंवा पायलटला काही अडचण आली असेल, पण सत्य कदाचित याहून खूप वेगळं आहे. कारण या संपूर्ण खेळीची सुरुवात झाली होती 27 जानेवारीच्या त्या काळ्या कुट्ट रात्रीपासून. आता जर आपल्याला 28 जानेवारीला अपघात कसा घडला, अपघाताच्या आधी दादांना संपवण्याचा प्लॅन कसा रचला गेला, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल. त्यावेळेच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लक्षात घ्या,
माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं वाटत नाहीये. पण लक्षात घ्या, जे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं, ज्या कंड्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या, त्या खोटं पाडणारी ही माहिती आहे. कारण की याचा सबळ पुरावा आता दाखवलाय त्यांच्या सादरीकरणामध्ये मध्ये दुसरी गोष्ट. एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसानंतर सगळी माहिती उघड झाली आहे. 28 तारखेच्या आधीचा दिवस म्हणजे 27 जानेवारी. बाहेरून पाहिलं तर तो पूर्णपणे एक सामान्य दिवस वाटत होता. मुंबईतील दादांच्या निवासस्थानी नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांची वर्दळ होती, गडबड होती. पण जशी संध्याकाळ सरत गेली तसं वातावरण हळूहळू शांत होत गेलं. त्या दिवशी दादांनी आपल्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स वेळेत पूर्ण केल्या होत्या, असं त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. आता त्यांना बारामतीला जायचं होतं आणि नेहमीप्रमाणे ते 4 चाकी गाडीनं जाण्याच्या तयारीत होते. त्यांचा ताफा पूर्णपणे तयार होता, गाड्या सज्ज होत्या, सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं. पण अचानक एक अशी घटना घडली ज्यानं सगळंच बदलून टाकलं. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाची पहिली पायरी सुरू झाली. हो, पहिला टप्पा इथेच सुरू झाला होता. दादांना एक फोन आला आणि त्या फोनवरून एक महत्त्वाचा निरोप देण्यात आला. पण हा निरोप कोणत्याही सामान्य व्यक्तीकडून नव्हता, तर तो निरोप होता एका अत्यंत मोठ्या आणि वजनदार नेत्याकडून. हे आम्ही सांगत नाही आहोत, तर स्वतः रोहित पवार यांनी याबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य केलं होतं. सुरुवातीला अनेकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा तपास यंत्रणा सक्रिय झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तपास पुढे गेला, तेव्हा 1-2 नाही तर तब्बल 15 ठोस पुरावे समोर आले. आणि आज आपण त्या पुराव्यांमागचं खरं चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं सांगितलं होतं, एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती. एक खास फाईल केंद्राकडून आलीये. तुमची सही त्यावर आत्ताच हवीये. पण खरंच ते फाईल होती का त्यांना फक्त रोखायचं होतं? मग त्यांना थांबवून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित त्या गोष्टीकडे एवढं महत्त्व वाटणार नाही, पण त्यांना जो फोन करून थांबवण्यात आलं, तिथेच खरा खेळ सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ हाच जिवंत असता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लाखोंच्या मनात राज्य करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा हा डाव ओळखता आला नाही. आणि नेमकं तिथेच सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फक्त एक फोन आला असं नाही, तर त्याच वेळी दुसरी एक मोठी आणि संशयास्पद घटना घडत होती विमानतळावर. आणि त्या रात्री विमानतळावर नेमकं काय घडलं याचा जो खुलासा समोर आलाय, तो इतका धक्कादायक आहे की ऐकून अंगावर काटा येईल. नीट ऐका. गुजरातहून आलेलं ते विमान दुसऱ्या दिवशी उडण्यापूर्वीच काहीतरी मोठं बदललं गेलं होतं. सगळ्यात मोठा प्रश्न, जे अनुभवी वैमानिक नेहमी दादांसोबत असायचे, ते अचानक एका रात्रीत गायब कसे झाले? आणि त्यांच्या जागी ज्याला त्या मार्गाची साधी माहिती नव्हती, अशा नवख्या व्यक्तीला कॉकपिटमध्ये कोणाच्या इशाऱ्यावर बसवण्यात आलं? आज जनता हाच जाब विचारते आहे. तपासातून आता एक भयंकर दावा समोर येतोय. हा वैमानिक बदलण्याचा खेळ कुठल्याही सामान्य व्यक्तीचा नव्हता, तर यामागे होती एक अत्यंत शक्तिशाली आणि वजनदार ताकद. कारण विचार करा, जर जुने अनुभवी वैमानिक त्या फ्लाईटवर असते, तर विमानात झालेली कोणतीही तांत्रिक छेडछाड त्यांनी लगेच ओळखली असती आणि कदाचित हा अपघात टळला असता. म्हणूनच त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं आणि त्यांच्या जागी आपल्या मर्जीतला माणूस कॉकपिटमध्ये बसवण्यात आला. आता प्रश्न फक्त एकच आहे, हा सगळा खेळ कोणी रचला? हे शक्तिशाली नेते, देशाचे माजी मंत्री राहिलेले, म्हणजेच विमानतळ प्रशासनावर त्यांचा किती प्रभाव असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि याच सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर मोठा घोळ घातला गेला, असा दाट संशय व्यक्त केला जातोय. पण थांबा, जसं देवेंद्र फडणवीस यांनी CID तपासाचा आदेश दिले, तसं संपूर्ण प्रकरणानं वेग घेतला आणि अनेक दिवसांच्या तपासानंतर ते धक्कादायक पुरावे समोर आले. ऑडिओ रेकॉर्डिंग, CCTV कॅमेऱ्यांमधील छेडछाड आणि घटनास्थळी सापडलेले संकेत, या सगळ्यानं महाराष्ट्र हादरलाय. आता त्या 15 पुराव्यांची साखळी इतकी मजबूत झालीय
की लवकरच एक अतिशय मोठं नाव समोर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा छडा लावत अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली आहेत आणि दादांना न्याय मिळणार असा विश्वास त्यांनी देशाला दिला आहे. पण मित्रांनो, इतकं सगळं ऐकल्यानंतर एकच मोठा प्रश्न उरतो. खरं सत्य नेमकं काय आहे? कारण आतापर्यंत समोर आलेली माहिती हे सर्व विविध सूत्र, चर्चा आणि शक्यतांवर आधारित आहे. हा खरोखर घातपात होता की फक्त एक दुर्दैवी अपघात? याचं अंतिम उत्तर फक्त अधिकृत तपास यंत्रणाच देऊ शकते. तोपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं योग्य ठरणार नाही. मात्र ज्या प्रकारे वैमानिक बदलले गेले किंवा त्या रात्रीच्या फोन कॉलच्या चर्चा आहेत त्या पाहता मला शंकेची नक्कीच चूक चुकते. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा हे नाव किती महत्वाचं आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. मग अशा मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेबाबत इतकी मोठी खलबर्जी कशी काय होऊ शकते? आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटते? ही खरोखर तांत्रिक चूक होती की यामागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र शिजत होता? सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश आणि आलेले हे 15 पुरावे खरोखर प्रकरणाचा छिडा लावतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट या विषयाला अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत करेल. तुमच्याकडे या प्रकरणाविषयी काही वेगळी माहिती असेल किंवा काही वेगळं जाणवलं असेल तर देखील यायला विसरू नका. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा व्हिडिओ केवळ उपलब्ध माहिती आणि शक्यतेवर आधारित आहे. आमचा उद्देश कोणाचे भावना दुःखाना किंवा अफवा पसरून नसून जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना वाट पडून देणं. सत्य काय हे लवकरच बाहेर येईल, पण तोपर्यंत सावध राहा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.